त्या घोषणेपोटी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही, त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे. एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय. तर नेमकं या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, त्यांच्या जाहीर सभांतून असेल, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन, मी यांना महायुती म्हणणार नाही बरं का, या कडबोळ्यांना केली होती. त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात. विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही. तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती एक भूमिका घ्यावी लागेल. लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देणार होता, ती घोषणा आहेच तुमची कागदावर. आज तुम्ही 500 रुपयापर्यंत आलाय. उद्या तुम्ही 1.25 रुपये का 11.25 रुपये द्यालो फुलना फुलाची पाकळी म्हणून. या सरकारनं फसवणूक करून, लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली. EVMच्या माध्यमातून झाली, खोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झाला.